पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे सोमवारी रात्री 12 वाजता महापुरानं हाहाकार केला असून अनेक शेतकऱ्यांचे शेत वाहून गेले। घरामध्ये पाणी घुसले, उपयोगाच्या वस्तू अर्थात धान्य वाहून गेले, काही लोक बेघर झाले। अशा परिस्थितीमध्ये आपत्तीग्रस्तांना हात मदतीचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिंदाड येथे जीवनावश्यक वस्तूंचा शिधा वाटप केलाय। तेल 200 ग्रॅम, गरम मसाला, गहू 2.5 किलो, 1 किलो साखर, तूर डाळ अर्धा किलो इत्यादी साहित्यांचं वाटप केलं। तसेच RSS संघटनेकडून चटई आणि पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आलेल्या आहेत। यावेळी भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, सुभाष मुंडे, बन्सीलाल बाबू, मधुभाऊ काटे, प्रभारी सरपंच नरेंद्र पाटील, इंदल परदेसी, प्रमोद बोरसे, विलास पाटील, चेअरमन समाधान पाटील, भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। जो सोमवारी महाप्रलय झाला निसर्गाचा आणि त्या प्रलयामध्ये जे काही हे सगळे आपले 5-7 गावांना जे काही प्रचंड नुकसान झालं, हे नुकसान खरं तर न भरून निघणारं नुकसान आहे। परंतु आम्ही फुल ना फुलाची पाकळी आता आज वैयक्तिक लेवलवर मी मदत कार्य केलेलं आहे। आज त्यांची गरज काय आहे, प्रत्येकाच्या घरामधलं अन्नधान्य सुद्धा ओलं झालेलं आहे, वाहून गेलेलं आहे। आजच त्यांना खाण्यासाठी नाहीये, त्याच्यामुळे जी मदत आता गरजेची आहे ती मदत आता करतंय। सरकार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मदत गिरीश भाऊंनी पण डिक्लेअर केलेली आहे आणि मदत डिक्लेअर केली आणि आता 2-3 दिवसात पुन्हा सुरुवात होईल। आज उद्या दररोज सरकारकडून काही ना काही येणारच आहे, याच्यात काही वादच नाही। मला बाकीचं काही बोलायचं नाही, पण आज गरज अशी आहे की ह्या लोकांना प्रॉपर मदत झाली पाहिजे आणि ती मदत आम्ही आमचं म्हणजे जेव्हापासून हा प्रलय झाला तेव्हापासून आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळेजण याच्यामध्ये 100% इन्व्हॉल्व झाले आणि उलट ते इन्व्हॉल्व झाल्यामुळे जे नुकसान होणार होतं ते टळलेलं आहे। प्रत्येकाने एक व्यक्ती म्हणून, पक्ष जाऊ द्या, पक्ष बाजूला ठेवून एक माणुसकी म्हणून प्रत्येकाने इतकं चांगलं कार्य केलेलं आहे की प्रत्येक गावातनी पुढच्या गावाला उठवून जे काही सावधगिरीची भूमिका दिली, सावधगिरीची एक हे दिलं, संदेश दिला, तो खूप महत्त्वाचा होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये जीवितहानी झालेली नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे। शेवटी आयुष्य आहे तर आज नाही तर उद्या माणूस काही ना काही करून कमवून करतो। सरकार देखील ठोस मदत देणारच आहे, गिरीश भाऊंनी त्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे आणि गिरीश भाऊ स्वतः बघून गेलेले आहेत। पुन्हा अजून मदत येणारच आहे आणि फक्त सरकार पण आहे आणि बाकीच्या वेगवेगळ्या संस्था सुद्धा आम्हाला अप्रोच करतायत की आम्हाला मदत करायची आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या संस्था सुद्धा मदत करणारे, वैयक्तिक लेवलवर मदत येते आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने करतोय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या संकटातून लवकरच सगळेजण बाहेर निघतील, हा मला आत्मविश्वास आहे।